एकीकडे पश्चिम महाराष्ट्रामध्ये अगोदर कुणबी होते, कोकणातही कुणबी होते. पश्चिम महाराष्ट्रात कुणबी नव्हते. हे बघा विषय असा आहे, परत फिरून फिरून तोच प्रश्न विचारला जातोय. ह्याच्यावर सुप्रीम कोर्टाने जजमेंट दिलंय. तत्कालीन औरंगाबाद खंडपीठाचे जस्टिस मार्लापल्लेंचं जजमेंट आहे. मराठा समाजाला कुणबी मानणे म्हणजे सामाजिक मूर्खपणा होय. हे जजमेंट आहे, हे केस लॉ आहे. सुप्रीम कोर्टाचं 650 पानं. आणि ह्याच्यावर सांगतो ना जाधव, तुम्ही कुणबी करणातून मराठा समाजाला यामध्ये टाकताय. हा प्रश्न फक्त महाराष्ट्रात नव्हता, देशभरामध्ये होता. वेगवेगळ्या राज्यामधले शासनकर्ते जी लोक आहेत ते आम्हाला ओबीसीचं आरक्षण पाहिजे म्हणत होते. म्हणून तर केंद्रानं ईडब्ल्यूएस आरक्षण आणलं. जरांगे पाटलांच्या गोरगरिबांना आरक्षण द्यायचं म्हणून घटनेमध्ये 103वी घटना दुरुस्ती झाली. आणि त्या 103व्या घटना दुरुस्ती अन्वये ईडब्ल्यूएस इकॉनॉमिकल विकर सेक्शन आणलं. हे झालं देश पातळीवरचं. पण महाराष्ट्रामधल्या एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री असताना, अजितदादा पवार उपमुख्यमंत्री असताना, देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री असताना परत तुम्ही 10% स्पेशल कायदा करून एससीबीसीचं आरक्षण आणलं. तुम्ही कोर्टात ती बाजू मांडताय. मग गोरगरिबांच्या लेकरांसाठी ईडब्ल्यूएस आरक्षण असताना मनोज जरांगे पाटलांना ओबीसी मधून आरक्षण का पाहिजे? कारण गावगाड्यातल्या पोलीस पाटलापासून सरपंचापासून ते महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदापर्यंत सगळी जबाबदारीचा सगळा मान सन्मान, सगळी महत्वाची पदं त्यांना पाहिजे. तुम्ही कुणब्याची खोटे दाखले काढून, अरे मान्य नाही या गोष्टी, कसं टिकल?